मित्रांनो, एक वेळ उपाशी राहा, पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पदार्थ चुकूनही खाऊ नका. कारण उन्हाळा म्हणजे फक्त घाम, उकाडा आणि तहान एवढंच नाही, तर ह्या दिवसांमध्ये आपल्या शरीरात अनेक सूक्ष्म बदल होत असतात. तापमान वाढतं, शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागते, पचनसंस्था मंदावते आणि जर आपण चुकीचे पदार्थ खाल्ले तर त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर नक्कीच होतो. अनेकदा आपण विचार करतो की थोडंसं खाल्लं तर काय होतं, पण उन्हाळ्यात अगदी छोटा चुकीचा आहारही मोठ्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. खूप लोकांना असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये फक्त थंड पाणी किंवा थंड पेय घेतलं की शरीराला आराम मिळतो, पण प्रत्यक्षात खरी गोष्ट वेगळी आहे. शरीराला आराम देणं म्हणजे फक्त थंड पदार्थ खाणं नाही, तर योग्य प्रकारचा हलका, सहज पचणारा आणि शरीराला थंडावा देणारा आहार घेणं खूप महत्त्वाचं असतं. चुकीचे पदार्थ खाल्ले तर डिहायड्रेशन, आम्लपित्त, गॅस, अपचन आणि त्वचेच्या समस्या देखील वाढू शकतात. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये चुकूनही खाऊ नये असे काही महत्त्वाचे पदार्थ जाणून घेणार आहोत. उष्णतेच्या दिवसांमध्ये ते शरीराला आतून खूप त्रास देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तंदुरुस्त राहायचं असेल, पोटाचे त्रास टाळायचे असतील आणि शरीराला थंडावा द्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. उन्हाळा सुरू झाला की वातावरणातील तापमान झपाट्याने वाढू लागतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. उकाड्यामुळे शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी शरीराला जास्त प्रमाणात घाम येतो. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया असली तरी त्यातून शरीरातील पाणी आणि महत्त्वाचे मिनरल्स बाहेर पडतात. जर ह्या काळामध्ये आपण पुरेसे पाणी प्यायलो नाही किंवा योग्य आहार घेतला नाही तर शरीरात डिहायड्रेशन निर्माण होऊ शकते. यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, सतत थकवा येणे आणि एकाग्रता कमी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकांना उन्हाळ्यात अचानक विकनेस येतो, काम करताना दम लागतो किंवा शरीर सुस्त वाटतं. यामागचं एक मोठं कारण म्हणजे उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची आणि मिनरल्सची कमतरता होणं. उष्णतेचा परिणाम फक्त बाहेरूनच जाणवत नाही, तर तो आपल्या शरीराच्या आतल्या प्रणालींवरही परिणाम करतो. विशेषतः पचनसंस्था उन्हाळ्यात थोडी मंदावते. जास्त उष्णतेमुळे शरीरातील ऊर्जा पचनापेक्षा शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त खर्च होते. त्यामुळे जड, तेलकट किंवा अतिशय मसालेदार पदार्थ पचायला अधिक वेळ लागतो. यामुळे अनेकांना जेवणानंतर पोट जड वाटणं, पोट फुगणं, गॅस होणं किंवा छातीमध्ये जळजळ होणं यांसारख्या समस्या जाणवतात. काही लोकांना आम्लपित्त किंवा अपचनाचा त्रासही वाढतो. विशेषतः ज्यांची पचनसंस्था आधीपासूनच नाजूक असते किंवा ज्यांना गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास असतो, त्यांना उन्हाळ्यामध्ये हे त्रास अधिक जाणवू शकतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहाराबाबत विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. या काळात शक्यतो हलका, पचायला सोपा आणि शरीराला थंडावा देणारा आहार घ्यावा. भरपूर पाणी पिणे, ताक, नारळ पाणी, लिंबू पाणी यांसारखी नैसर्गिक पेये घेणे, तसेच ताजी फळे आणि भाज्या आहारामध्ये समाविष्ट करणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. अशा पदार्थांमुळे शरीराला आवश्यक पाणी आणि न्यूट्रिएंट्स मिळतात आणि उष्णतेचा परिणाम कमी होण्यास मदत मिळते. पण मित्रांनो, ह्याचबरोबर काही पदार्थ असे असतात जे उन्हाळ्यात खाल्ल्यास शरीराला अधिक त्रास देऊ शकतात. त्यामुळे कोणते पदार्थ टाळायचे आणि कोणते खायचे याची योग्य माहिती असणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वप्रथम ज्यापासून दूर राहायला हवे ते म्हणजे तळलेले आणि अतिशय मसालेदार पदार्थ. समोसे, भजी, चिप्स, कचोरी किंवा जास्त तेल आणि मसाल्यांमध्ये बनवलेले पदार्थ दिसायला खूप आकर्षक वाटतात आणि त्यांची चवही अनेकांना खूप आवडते. पण प्रत्यक्षात असे पदार्थ आपल्या पचनसंस्थेसाठी खूप जड असतात. उन्हाळ्यामध्ये आधीच वातावरणातील तापमान जास्त असल्यामुळे शरीरावर उष्णतेचा ताण असतो आणि त्याचवेळी आपण जर जास्त तेलकट व मसालेदार पदार्थ खाल्ले तर शरीरातील उष्णता आणखीनच वाढू शकते. हे पदार्थ पचवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे शरीर थकायला लागतं आणि अनेकदा जेवणानंतर अस्वस्थता जाणवू लागते. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते आणि अन्न पोटामध्ये जास्त वेळ राहते. त्यामुळे पोट जड वाटणं, पोट फुगणं, गॅस होणं किंवा छातीमध्ये जळजळ होणं अशा समस्या निर्माण होतात. काही लोकांना तर असे पदार्थ खाल्ल्यानंतर दिवसभर अस्वस्थ वाटते किंवा आळस येतो. याशिवाय तळलेल्या पदार्थांमध्ये असलेले जास्त तेल आणि मसाले शरीरातील उष्णता वाढवतात, ज्यामुळे घाम अधिक येणे, अंगात गरमी जाणवणे किंवा पचनाशी संबंधित त्रास वाढणे अशा गोष्टी अनुभवायला मिळू शकतात. विशेषतः ज्यांना ॲसिडिटी, अपचन किंवा गॅसचा त्रास असतो त्यांना उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ खाल्ल्यानंतर हा त्रास अधिकच जाणवू शकतो.
म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो तळलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ टाळणेच अधिक योग्य ठरते. त्याऐवजी हलका आणि पचायला सोपा आहार घेणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. वाफवलेले पदार्थ, उकडलेल्या भाज्या, हलक्या तेलामध्ये बनवलेले जेवण किंवा ताजे आणि साधे अन्न खाल्ल्यास शरीराला हलके वाटते आणि पचनसंस्था व्यवस्थित काम करते. अशा प्रकारचा साधा पण संतुलित आहार घेतल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि उष्णतेचा परिणामही कमी होतो. त्यामुळे छोटासा आहारातील बदल देखील उन्हाळ्यामध्ये आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. मित्रांनो, खूप लोकांना चटपटीत आणि खारट पदार्थ खायला खूप आवडतात. भेळ, फरसाण, चिप्स, नमकीन किंवा जास्त मीठ टाकून बनवलेले पदार्थ खाल्ले की लगेच चव छान वाटते आणि खाण्याची इच्छा अजूनच वाढते. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशा प्रकारचे जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. कारण मीठ म्हणजे सोडियम हे शरीरातील पाण्याच्या संतुलनावर थेट परिणाम करते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त मीठ खातो तेव्हा शरीराला ते संतुलित ठेवण्यासाठी अधिक पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे तहान जास्त लागते आणि शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होण्याचा धोका वाढतो. विशेषतः उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्यामुळे आधीच शरीरातून पाणी बाहेर पडत असते आणि त्यावर जास्त मीठ खाल्ल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या आणखीनच वाढू शकते. याशिवाय जास्त मिठाचे सेवन दीर्घकाळ चालू राहिले तर त्याचा परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. जास्त सोडियममुळे शरीरात पाणी साठून राहते आणि त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता निर्माण होते. उच्च रक्तदाब ही समस्या पुढे जाऊन हृदयविकार, स्ट्रोक किंवा इतर गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. काही वेळा जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीर सुजल्यासारखं वाटणं, पायांमध्ये सूज येणं किंवा थकवा जाणवणं अशा गोष्टी देखील दिसू शकतात. विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा शरीर आधीच उष्णतेमुळे थकलेलं असतं तेव्हा जास्त मीठ असलेले पदार्थ शरीरावर अधिक ताण आणू शकतात आणि त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच उन्हाळ्यात मीठ मर्यादित प्रमाणात खाणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. शक्यतो ताजे, नैसर्गिक आणि कमी मीठ असलेले पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करणे अधिक चांगले ठरते. ताज्या भाज्या, फळे, साधे घरगुती जेवण आणि नैसर्गिक पेय यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि पाण्याचे संतुलनही योग्य राहते. जर आपण आहारामध्ये मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवले तर डिहायड्रेशन, रक्तदाब वाढणे आणि इतर अनेक आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात. त्यामुळे छोट्या सवयींमध्ये बदल करून आपण उन्हाळ्यातही शरीर निरोगी आणि संतुलित ठेवू शकतो. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की अनेक लोकांना सतत काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. बाहेर कडक ऊन असताना किंवा खूप घाम आल्यावर थंड कोल्ड ड्रिंक्स, सोडा किंवा वेगवेगळी साखरयुक्त पेये पिण्याची इच्छा होते. ही पेये पिताच काही क्षणांसाठी शरीराला थंडावा मिळाल्यासारखा वाटतो आणि थकवा कमी झाल्यासारखाही भासतो. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की ही पेये उन्हाळ्यात शरीराला आराम देतात. पण प्रत्यक्षात हा आराम फक्त तात्पुरता असतो. कारण ह्या पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि कृत्रिम घटक असतात जे शरीरासाठी फारसे फायदेशीर नसतात. उलट अशा पेयांचे जास्त सेवन केल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. साखरयुक्त पेये घेतल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते. त्यामुळे काही वेळासाठी शरीरात ऊर्जा वाढल्यासारखी वाटते. पण थोड्याच वेळात ही ऊर्जा कमी होते आणि पुन्हा थकवा जाणवू लागतो. अनेक वेळा अशा पेयांमुळे तहानही पूर्णपणे भागत नाही. कारण साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला ती प्रक्रिया करण्यासाठी अधिक पाण्याची गरज भासते. परिणामी शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडू शकते आणि डिहायड्रेशनची शक्यता वाढू शकते. काही लोकांना अशा पेयांमुळे पोट फुगणे, गॅस होणे किंवा जडपणा जाणवणे यांसारखे त्रास देखील होऊ शकतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो साखरयुक्त आणि कृत्रिम थंड पेयांपासून दूर राहणे अधिक चांगले ठरते. त्याऐवजी साधे पाणी, नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी किंवा ताज्या फळांचा नैसर्गिक रस घेणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. या नैसर्गिक पेयांमुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते, शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि खरा थंडावा देखील मिळतो. अशा सवयी अंगीकारल्यास उन्हाळ्यात शरीर ताजेतवाने राहते आणि अनेक आरोग्य समस्या टाळण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ती म्हणजे चहा आणि कॉफीचे सेवन. आपल्या देशामध्ये अनेक लोकांची सकाळ चहाच्या किंवा कॉफीच्या कपाशिवाय पूर्णच होत नाही. काहींना तर दिवसामध्ये 2-3 वेळा चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण विशेषतः उन्हाळ्यात उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिणे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण ह्या पेयांमध्ये असलेले कॅफीन पोटातील आम्लाचे प्रमाण वाढवू शकते. त्यामुळे पोटात जळजळ होणे, छातीमध्ये जळजळ जाणवणे, गॅस होणे किंवा पोटामध्ये अस्वस्थता वाटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. काही लोकांना तर उपाशी पोटी चहा घेतल्यावर मळमळणे किंवा भूक न लागणे अशा गोष्टींचाही अनुभव येतो. याशिवाय उन्हाळ्यात शिळे अन्न खाणे देखील टाळणे खूप आवश्यक असते.
कारण कडक उन्हामुळे अन्न पटकन खराब होण्याची शक्यता असते. जे अन्न काही तासांपूर्वी बनवलेले असते ते उष्ण वातावरणात जास्त वेळ ठेवले तर त्यामध्ये जंतू वाढण्याची शक्यता वाढते. असे अन्न खाल्ल्यास पोटदुखी, उलट्या, जुलाब किंवा फूड पॉयझनिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः उन्हाळ्यात पचनसंस्था आधीच थोडी संवेदनशील असते, त्यामुळे खराब किंवा शिळे अन्न खाल्ल्यास त्रास अधिक वाढू शकतो. म्हणूनच शक्यतो ताजे, स्वच्छ आणि नुकतेच बनवलेले अन्न खाणे हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. मित्रांनो, म्हणूनच उन्हाळ्यात आपल्या आहाराबाबत थोडी जागरूकता ठेवली तर अनेक आरोग्य समस्या सहज टाळता येऊ शकतात. दिवसातून पुरेसे पाणी पिणे, हलका आणि संतुलित आहार घेणे, ताजी फळे आणि भाज्या खाणे आणि शक्यतो ताजे अन्नच सेवन करणे ह्या सवयी अंगीकारल्या तर शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच चहा कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवले आणि उष्णतेत शरीराला थंडावा देणारे नैसर्गिक पदार्थ आहारात घेतले तर उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. अशा साध्या पण महत्त्वाच्या सवयींमुळे आपण ह्या ऋतूमध्येही ताजेतवाने, ऊर्जावान आणि निरोगी राहू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारा, हलका आणि सहज पचणारा आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. ह्या काळामध्ये शरीरातून घामाच्या रूपाने पाणी आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवणारे पदार्थ खाणे आवश्यक ठरते. रोजच्या आहारात भरपूर पाणी पिण्यासोबतच ताक, नारळ पाणी, लिंबू पाणी, पन्हे यांसारखी नैसर्गिक पेये घेतल्यास शरीराला ताजेपणा मिळतो आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. तसेच कलिंगड, खरबूज, काकडी, संत्री, मोसंबी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खाल्ल्यास शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. भाज्यांमध्ये दुधी भोपळा, पडवळ, दोडका, कारली किंवा पालेभाज्या यांसारख्या हलक्या आणि पचायला सोप्या भाज्या खाणे ही फायदेशीर ठरते. याशिवाय साधा भात, वरण, भाकरी, दही, ताक आणि ताजे सलाद आहारात घेतल्यास पचनसंस्था व्यवस्थित काम करते आणि शरीराला थंडावा मिळतो. अशा प्रकारे नैसर्गिक, ताजे आणि हलके पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास उन्हाळ्यात शरीर निरोगी, ताजेतवाने आणि ऊर्जावान राहण्यास मोठी मदत मिळते. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.